सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत आहेत. भारतीय संस्कृतीला या माध्यमांमुळे बाधा पोहोचत आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम घालावा अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी 11 फेब्रुवारी रोजी संसदेत शून्य प्रहारात केली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले असल्याची माहिती संसदीय कामकाज आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे. यूट्यूबवरील एका कार्यक्रमात यूट्यूबर रणवीर अहलावालिया यानं आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला होता. यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अहलावालियावर गुन्हा दाखल करण्याची तसंच OTT प्लॅटफॉर्मवर अधिक निर्बंध आणण्याची मागणी संसदेत केली होती. या विषयाच्या अनुषंगानं संसदीय कामकाज व माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी या संदर्भात 10 मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला आणि केंद्र शासन OTT प्लॅटफॉर्मवर अजून कडक निर्बंध आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत 25 फेब्रुवारी 2021 रोजी माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम 2021 ची अधिसूचना जारी केली आहे. या नियमांच्या भागांमध्ये ऑनलाईन जनरेटेड कंटेंटच्या प्रशासकांसाठी आचारसंहिता प्रदान केली आहे. सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे प्रतिबंधित असलेली कोणतेही कंटेंट प्रसारित करू नये, योग्य काळजी आणि विवेक बाळगावा आणि ते नियमांच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या सामान्य निर्देशानुसार वयानुसार कंटेंटचे 5 श्रेणींमध्ये स्वयं वर्गीकरण करावं. मुलांसाठी वयानुसार अनुचित सामुग्री प्रतिबंधित करण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मनं पुरेसे संरक्षणात्मक उपाय करावेत असे नियम असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे. मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 1903(ब) अंतर्गत आतापर्यंत कारवाई केली आणि या तरतुदी अंतर्गत अश्लील आणि इतर बेकायदेशीर सामग्री प्रकाशित केल्याबद्दल 18 OTT प्लॅटफॉर्म्सना ब्लॉक केल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितलं. अंध आणि अपंगांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी शहरात महापालिका आणि वाहतूक विभागानं सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवली आहे. मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या या प्रकल्पाला 4 महिन्यांपासून ब्रेक लागलाय. यामुळे टायर किलर योजनेपाठोपाठ पालिकेचा दुसरा प्रकल्पही अपयशी ठरल्यानं ठाणे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेलेत. ठाणे महानगरपालिकेनं वाहतूक विभागाच्या मदतीनं 3 हात नाका येथे देशातील पहिली सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम हाती घेतलंय. वर्दळीच्या ठिकाणांवर अंध आणि अपंग व्यक्तींना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र या योजनेला 3 ते 4 महिन्यांपासून ब्रेक लागलाय. नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे ही योजना फसल्याचं सध्या चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे वाहतूक विभागाच्या मदतीनं पालिकेनं 3 हात नाका येथील सर्कलवर रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी अंधांसाठी ब्रेल लिपीचे फलक लावलेत. रस्ता ओलांडण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वही लिहिण्यात आली आहेत. परंतु 4 महिन्यांच्या कालावधीनंतर ही कामं अपूर्णच असल्यानं योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलाय. रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणीच मध्यभागी ब्रेल लिपीच्या फलकांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता ओलांडताना अडथळा येत आहे. अपंगांना रस्ता ओलांडता यावा याकरिता येथे रॅम्प लावण्यात येणार होते, परंतु त्यांचा देखील पत्ता नाही. तसंच चौकात रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी ब्रेल लिपीचं बोर्ड उभे करून आवाज करणारी यंत्रणाही बसवण्यात येणार होती, परंतु वाहनांच्या गोंगाटात बीपचा आवाज ऐकू येण्याबाबतही साशंकता आहे. महापालिकेला टेंडर घोटाळा आणि 337 कोटींच्या बेहिशेबी कारभारानं कुरतडले असतानाच आता पालिकेच्या मुख्यालयाला वाळवीनं पोखरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वाळवीची लागण रोखण्यासाठी 2018 नंतर पालिकेनं कोणतेही प्रयत्न न केल्यानं मुख्यालयातील फर्निचरसह विविध विभागातील महत्त्वाच्या फायलींचाही वाळवीनं घास घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं साफसफाईसाठी तातडीनं 18,93,000 रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय. ठाणे महापालिकेत गेल्या 3 वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे.
त्यातच पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून वाळवी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासनाकडे पैसे नसल्यानं मुख्यालय इमारत परिसर आणि कार्यालयांमध्ये वाळवी, घुशी तसंच इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे। प्रत्येक 2 वर्षांनंतर कीटकनाशक मोहीम राबवली जाते, मात्र गेल्या वाळवी लागू नये म्हणून गेल्या 8 वर्षात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मुख्यालय इमारतीमधील अनेक विभागांमार्फत वाळवी रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। सद्यस्थितीत फर्निचर, भिंती, छत आणि महत्त्वाच्या नसतींना वाळवीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वस्तू सडत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले। दरम्यान गेल्या काही वर्षात मिंदे गटाची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेत 337 कोटींचा फुटलेला बेहिशेबी बॉम्ब तसंच टेंडर घोटाळ्यात काही बडे मासे अडकण्याची शक्यता असल्यानं हे वाळवीचं भूत उठून काही महत्त्वाच्या फाईल्स गायब करण्याचा डाव तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे। लेखापरीक्षणाचा हिशोब लागत नसल्याची चर्चा सुरू असतानाच टेंडर घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या पालिकेचं बिंग फुटू नये म्हणूनच प्रशासनानं वाळवीचं भूत उभं तर केलं नाही ना, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीचं आणि अत्यंत महत्त्वाच्या देखभाल दुरुस्तीचं काम करायचं असल्यानं आज रात्री 12 वाजल्यापासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसंच मंगळवारी रात्री पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणी साठा करून ठेवावा तसंच पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन ठाणे महानगर ठाण्यातील घनकचरा समस्येवर मात करण्यासाठी सीपी तलाव येथील कचऱ्याचं मौजे आतकोली येथील भूमीवर हस्तांतरण सुरू झालं। घंटागाड्यांमार्फत होणारे संकलनाचं काम तात्काळ सुरू करण्याचे सौरभ राव यांनी घनकचरा विभागाला दिले आहेत। येथे साचलेल्या कचऱ्यांमध्ये काम करून आतकोली येथील क्षेपणभूमीवर पाठवण्यात येत आहे। दिवसाला सरासरी 90 वाहनं हा कचरा नेत असून आतापर्यंत सुमारे 7000 मेट्रिक टन कचरा सीपी टँक येथून आतकोली येथील क्षेपणभूमीवर नेण्यात आलाय। आतकोली येथे पाठवण्यात आलेल्या कचऱ्यावर दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणं तसंच मातीचा थर देणं आदी शास्त्रोक्त पद्धतीनं कामं सुरू असल्याचंही पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय। रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा त्यांनी वागळे इस्टेट येथील सीपी टँक या कचरा हस्तांतरण प्रकल्पाला भेट दिली। तेथे साठलेला कचरा लवकरात लवकर आतकोली येथे पाठवण्यासाठी केलेल्या नियोजनाचाही पालिका आयुक्तांनी आढावा घेतला। या भेटीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। सीपी टँक येथील कचरा हस्तांतरण प्रक्रिया वेगाने सुरू झाली असल्याने आता शहरात साठलेला कचराही लवकरात लवकर उचलला जावा। त्याचबरोबर घंटागाड्यांद्वारे नियमितपणे केली जाणारी घरोघरी कचरा संकलनाची व्यवस्था तात्काळ कार्यान्वित करावी असे निर्देश या पाहणीनंतर आयुक्त राव यांनी दिले आहेत।
ठाणे महापालिकेत गेल्या 5 वर्षांपासून लेखापरीक्षण न झाल्यामुळे 337 कोटी रुपयांचा हिशोब लागत नसून ठाणे महानगरपालिकेला केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची माहितीच उपलब्ध नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लेखापरीक्षण न झाल्याबद्दल राज्य सरकारनं महापालिकेला विचारणा करावी, तसंच 337 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी तत्कालीन आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ठाणे महापालिकेचा 2025-26चा 5,645 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी मांडला असून यंदा अर्थसंकल्पात 600 कोटींची वाढ झाली आहे. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत असतानाच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्येही वाढ होते. आता लेखापरीक्षण टाळून भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा नवीन उद्योग सुरू झाला असा आरोपही माजी खासदार आनंद परांजपे यांनी केलाय. दरवर्षी महापालिकेच्या नियमानुसार लेखापरीक्षण होणं आवश्यक आहे, परंतु 2019-20 पर्यंतच महापालिकेचं लेखापरीक्षण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकार, राज्य सरकारकडून विविध कामांसाठी प्राप्त निधी व अनुदान आणि कोरोना आपत्तीच्या काळातील अर्थसहाय्याची माहिती उपलब्ध नसून 337 कोटी रुपयांचा हिशोब लागला नाही. याकडेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधले. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिकेचा 5 वर्षात न झालेल्या लेखापरीक्षण प्रकरणी चौकशी समिती नेमावी, तसंच 337 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच लेखापरीक्षण न झालेल्या वर्षी कार्यरत तत्कालीन महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे.